सर्वांचं स्वागत आहे माझा नरोबा YouTube चॅनल मध्ये। आणि मित्रांनो तुम्ही गेल्या ब्लॉग मध्ये बघितलं आम्ही वणीमध्ये शब्द शुंगी मातेचं दर्शन घेतलं। आता आम्ही इथून कुठे जाणार आहे ते आपले बाबा सांगणार। बाबा इकडे आता आपण इथून कुठे जाणार आहे? आता इथून जाणार आम्ही शिर्डीला। तर मित्रांनो आमचे असे टोटल 25 देवस्थान आहे जिकडे आम्ही दर्शन होणार आहे। तर मी प्रत्येक देवस्थानाचा एक ब्लॉग बनवणार आणि तुम्हाला म्हणजे बघायला भेटेल आणि त्याच्याच थ्रूने तुम्ही पण आशीर्वाद घेऊ शकता। आणि ह्या आमची बस आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता। आणि टोटल यामध्ये 60 लोक आहे मित्रांनो। आणि हे आमचे पूर्ण टीम आहे पूर्ण। दादा कसे आहेत? एकदम मस्त ना? निघायचं? सचिन दादा आहे ना ते आपलं ड्रायव्हर सचिन दादा। हा ना? आणि या तर चला मित्रांनो आपली पूर्ण मंडळी आलेली आहे। हाय करा सगळ्यांनी, हाय। तर चला मित्रांनो आता आम्ही तुम्हाला डायरेक्ट भेटतो शिर्डीला। आमची गाडी इथून निघलेली आहे। आम्ही हे जे लास्ट दर्शन घेतलं गेल्या ब्लॉग मध्ये ते सप्तशृंगी मातेचं दर्शन घेतलं, तुम्ही बघितलं असेल। खूप मजा आली मित्रांनो। आणि आता आम्ही शिर्डीला जाणार। तर व्हिडिओ असाच कंटिन्यू करा। शिर्डीवाले साईबाबा की हरवले की त्यावरती नंबर दिलेला आहे, कॉल करा बिंदास। आलेत ना मंगलसूत्र सगळ्यांचे? ओके मित्रांनो पूर्ण आमच्या 60 लोकांची टीम आहे। आणि मित्रांनो माझी पॅन्ट निष्ठाय लागली आहे पट्टा असू नको नाडा ना पट्टा बांधायचा पट्टा। हा थांब बाबा इकडे वर करीतो। आणि ही आमची आई आहे जे सगळे गाणे गात होती। कुठे चाललोय? शिर्डीला। तर मित्रांनो व्हिडिओ तुम्ही असाच कंटिन्यू करा, कारण का आमच्या व्हिडिओच्या साहाय्याने तुम्हाला सुद्धा दर्शन घ्यायला भेटेल। कारण तुम्हाला यायला जमलं नाही त्यामुळे आम्ही तुमचं दर्शन करू, नाही का बाबा? बरोबर ना? सोनू कैसा लग रहा है? मी काय जास्त बोलणार नाही आणि तुझी कृपा असू दे। आई काय बोलू शकता तुम्ही? बरं वाटतंय ना दादा? मस्त तुमचा पण कॅमेरा आहे एकदम मस्त। दादा पण शूट करतात। बाकी कसं वाटतंय? तुम्ही आल्याबद्दल आभारी आहे। अरे थँक्यू खूप आनंद वाटला सगळ्यांना। हा ना? आणि ही सर्व टीम आपल्यासाठी सहकार्य करणार आहे। थँक्यू। तर चला मित्रांनो आता जेवढे आपले दर्शन झालेत, पहिले झालं त्र्यंबकेश्वर, त्यानंतर आपलं दर्शन झालंय वणीमध्ये सप्तशृंगी मातेचं दर्शन। आणि आता जे तिसरं दर्शन आहे आमचं जे देवस्थान आहे ते शिर्डी आहे। तर आता शिर्डीला कसं काय ते तुम्हाला सगळं आम्ही दाखवू। तर चला मित्रांनो व्हिडिओ असाच कंटिन्यू करा। हो साई बाबा की जय। सोना लुटा रहा है शिरडी वाले साई तेरे भक्तों के दरबार में। माझ्या पंढरपुरा शिर्डी माझ्या पंढरपुरा शिर्डी माझ्या पंढरपुरा शिर्डी माझ्या पंढरपुरा। बाबा गर मावाला साई बाबा गर मावाला साई बाबा गर मावाला साई बाबा गर मावाला बाबा गर मावाला साई बाबा गर मावाला साई बाबा गर मावाला साई बाबा गर मावाला। घेऊन नामना हाती घेऊन नामना हाती घेऊन नामना हाती घेऊन नामना। गेला गविरीवारी बाबा गेला गविरीवारी बाबा गेला गविरीवारी बाबा गेला गविरीवारी। मित्रांनो इथं सोनूचा गाणं ऐकून पावसाने पण जोर मारला, पण आमचा सोनू पण काय ऐकत नाही। पुढे बघा। जब खिड़की खोलूं तो तेरा दर्शन हो जाए मेरे घर के आगे साईनाथ तेरा मंदिर बन जाए मेरे घर के आगे साईनाथ तेरा मंदिर बन जाए। चला मित्रांनो आता आम्ही तुम्हाला डायरेक्ट भेटू शिर्डीला पोहोचल्यावर, बरोबर ना मागले? चला व्हिडिओ असाच कंटिन्यू करा आणि तुम्ही साईबाबांचं दर्शन घ्या। शिर्डीवाली साईबाबा
मित्रांनो, इथं आमचे काका खूप खुश होते आणि आमची बाकी मंडळी मस्तपैकी थकली होती आणि झोपून गेली होती, पण आम्ही काय ऐकत नव्हतो. मागच्यांचा धिंगाणा बघा तुम्ही. आता तुम्हाला आम्ही डायरेक्ट भेटतो साईबाबाच्या दरबारात. शिर्डीवाले साईबाबा की. मित्रांनो, आता आम्ही पोहोचलोय शिर्डीला. आता बघू आमचं कसं काय नियोजन सगळं ठेवलंय तिकडे. आणि किती वाजले आता? 8:13 झालेत. हे बघा मित्रांनो, किती 8:13. तर चला आता पटपट खाली उतरू. सगळे लोक गेले पुढे. और अभी पुढचं नियोजन काय आहे ते बघू, तुम्हाला सांगूच तर व्हिडिओ असाच कंटिन्यू करा. चला काका, पहिले काय करायचे बाबा? इथलं नियोजन कसं आहे पहिला? इथलं आता नियोजन असं, आता जेवल्यानंतर आता आपण मंदिर जाणार म्हणजे दर्शनासाठी. ओके ओके. म्हणजे रात्रीच मित्रांनो आम्ही दर्शन घेणार आहे. हे बघा आमची चिमुकली वगैरे मस्त उठलेली आहे, ते आता झोपेते. आणि बाकी गेलेत पुढं. बाकी पुढे गेले. आणि ही माझी इकडे बारकी आहे आणि सोनूबाई आपला इकडं. तर चला मित्रांनो, म्हणजे बाबांनी नियोजन काय केलंय की सकाळी दर्शन घेण्यापेक्षा आताच घेऊ, पण रात्र किती पण टाइम झाला तरी पण चालेल. मित्रांनो कसं आहे की काय झालं, आत्ताच का दर्शन घेणार, कारण मग सकाळी टेन्शन नाही, आराम करू शकतात सगळे. आज इथं स्टेला आहेत आम्ही सगळे लोक. आणि कसं आहे, आता महाप्रसाद म्हणजे घेणार, त्याच्यानंतर दर्शन घेणार आहे. म्हणजे टाइम झाला तरी चालेल, रात्रभर किती पण लाईनीत राहायला लागलं तरी चालेल. त्याच्यामुळे पहिले महाप्रसाद घेणार आहे, नंतर दर्शन घेणार आहेत. कारण मग टेन्शन नाही, मग जाऊन आरामच करायला. काय बायको? काय हॉलमध्ये जाणार आम्ही. हा ना, मंदिरमुळे दर्शन केले जाणार. तर चला मित्र, व्हिडिओ असंच कंटिन्यू करा आणि मग तुम्ही साईबाबाचं दर्शन घ्या. हे सोनं आहे का काय? हा बरं, बायांचा आवडता सोनं आहे. हा, आवडतं दागिना सोनं आहे. काय बोलता? आवडतं दागिना सोनं आहे. हा ना. तर चला मित्रांनो, आता आम्ही काय करतो, पहिले भोजन करतो, नंतर दर्शन घेतो. मग टेन्शन नाही, मग आरामात सकाळी आरामात कधी उठू शकतो. काय सोनू? हे बघा सगळे आमची पूर्ण गँग, वन मॅन शो. आई, हा हे बघा आई. पण आई काय बोलू शकते तू? नाही. ओके, चला दर्शन घेऊ ना. तर चला मित्रांनो, जय. मित्रांनो, इथे आमची सगळी मंडळी पोचली होती शिर्डीमध्ये आणि सगळे मजेत चालले होते. आणि मित्रांनो, इथं प्लॅन असा झाला की पहिले आपण घेणार प्रसाद, म्हणजे जेवण करणार, त्याच्यानंतर जाणार दर्शन घ्यायला. कारण मित्रांनो तिकडे खूप गर्दी असेल, दर्शन लेट भेटेल, म्हणून सगळ्यांचं विचार झाला की पहिले आपण प्रसाद घेऊ, जेवण करू आणि नंतर जाऊ दर्शनाला. मित्रांनो, आम्ही महाप्रसाद भोजनालय त्याच्याकडे पोहोचलोय आणि इकडं तुम्ही बघू शकता किती भीड आहे. म्हणजे खूप सारे भाविक भक्त आले. कसा लग रहा है? मित्रांनो, कसं नशीब आहे आज आम्हाला, म्हणजे परत इथं म्हणजे यायला भेटलं नाही का? नो. आणि खरंच आप मेरे साथ हो, सब हम बहुत अच्छा लग रहा है. चला मित्रांनो, आता मस्त भोजन करून घेऊ आणि मग तुम्हाला भेटतोच आम्ही. अजून दर्शन बेन घ्यायचं मित्रांनो. व्हिडिओ असाच कंटिन्यू करा. मित्रांनो, जिथे महाप्रसाद भेटते तिथे आम्ही पोहोचलो होतो आणि सगळ्या भाविक भक्तांसाठी फ्री जेवण असतं. काही तिथे पैसे द्यायला लागत नाही. आपल्याला एक कुपन भेटतं, ते घेऊन जायचं आणि तुम्ही पोट भरेपर्यंत जेवू शकता मित्रांनो. काय काका? चला चला चला. बाय दादा. मित्रांनो, इंस्टा युट्यूब फॅमिली भेटली, ते आवाज देत होते. खूप भारी वाटलं की आपल्याला इकडे शिर्डीला पण कोण ना कोण ओळखतंय नाही का? चिमुकले पोरी भेटलेले. तर चला आता मस्त जेवण करू आणि मग तुम्हाला भेटतो. तर मित्रांनो, आम्ही फायनली पोहोचलोय.
सिमी काय वाटतं तुला? खूप भारी वाटतं मित्रांनो. आम्ही कसं गुरुद्वाराला जातो ना, म्हणजे खूप असं चांगलं फील होतं इकडे येऊन आणि प्रसाद खाऊन तर अजून चांगलं वाटेल. कसं वाटतं सोन? मी पहिल्यांदा साईबाबाचा प्रसाद घ्यायला बसलो. असं नियोजन बघून मला लई भारी वाटतं. तर मित्रांनो चला आम्ही पण महाप्रसाद घेतो आणि मग साईबाबाचं. मित्रांनो इथे जेवणासाठी भात होता, 3 प्रकारच्या भाज्या होत्या, डाळ होती आणि आमची बाकी मंडळी सगळी जेवत होती. आम्ही पण पटापट जेवण करून घेतलं कारण आम्हाला जायचं होतं दर्शन घ्यायला. आणि मग बाहेरच आम्हाला आमची इंस्टा यूट्यूब फॅमिली भेटली, त्यांच्यासोबत फोटो वगैरे काढले कारण त्यांना पण खूप भारी वाटलं आणि आम्हाला पण भारी वाटलं की आपल्याला शिर्डीमध्ये कोण ना कोण ओळखतं. थँक्यू. ओके चला आरामात. मित्रांनो इथे आमची सगळी मंडळी महाप्रसाद घेऊन निघाली, सगळे पोट भरून जेवले आणि सगळ्यांना जेवण खूप भारी वाटलं. आणि मित्रांनो खरंच तिथं जेवण खूप भारी भेटतं सगळ्या भाविक भक्तांसाठी. आणि आम्ही पण निघालो बाबाच्या दर्शनासाठी. हा कशा दोघी मैत्रिणी वा वा, एक दोघीचा साथ देत आहे ना. हा ना. मित्रांनो मस्त हमरा जेवण करके झाला है आणि खूप चांगला वाट रहा है अभी. और हाँ मित्रांनो, हमरे यूट्यूब आणि इंस्टाग्राम के हमको परिवार मिले थे, तो हमको ही बहुत चांगला वाटिया उन सबको भेट के. मग फोटो वगैरे मस्त काढले मित्रांनो आणि सगळ्यांनी पोट भरून भोजन केलं. आणि बाबा आहेत ते सगळ्यांचे मोबाईल जमा करतात हे बघा. कारण का बाबा तिथे अलाउड नाही का? नाही अलाउड नाही तिथेची. हा ना, मोबाईलचा अलाउड नाही. ओके ओके. ते लॉकअप मध्ये ढकलून उलटा जायला लागतं आपल्याला. हा ना. तर मित्रांनो मोबाईल अलाउड नाही पण तरी मी ट्राय करतो जेवढं होईल तेवढं तुम्हाला दाखवण्याचा. बघू आता पुढे काय होतं. व्हिडिओ असाच कंटिन्यू करा, तुम्हाला सांगतो आम्ही. घ्यायला जातो मोबाईल अलाउड नाही का? नाही काम करा, नंबर घ्या आणि आता फ्री का तुम्हाला 2 मिनिटात दर्शन करून देतो मोबाईल मध्ये. घे ना घे घे कितीला आहे? 10 हे सोनू घे, मी पैसे देतो. ओके हा मला एकदा. मित्रांनो आम्ही गेटच्या इथेच पोहोचतात आम्हाला लेट झालं होतं. लास्ट एंट्री होती, गेट बंद होणार होता आणि आतमध्ये मोबाईल अलाउड नाही हा विचार करता आम्ही बाहेरच थांबलो आणि आम्हाला एंट्री भेटली नाही. मित्रांनो 7 नंबर गेट बंद झालाय पण एक शिर्डीला आमचा एक मित्र राहतो, गौरक्षक नाही का, त्यांची रक्षा करतो असा मित्र आहे. तो येतोय तर आम्हाला दर्शन घेण्यासाठी तो मदत जरा करतोय. तर चला व्हिडिओ असाच कंटिन्यू करा आणि बघूया दर्शन घ्यायला भेटतं की नाही ते तुम्हाला आम्ही सांगतो. मित्रांनो आमच्या मित्रांनी तिकडे आम्हाला बोलवलं 2 नंबर गेटकडे आणि बघितलं तर काय 2 नंबर गेटकडे VIP एंट्री आहे. मग बघूया दर्शन भेटेल की नाही पुढं. तर मित्रांनो आता आम्ही चालू आहे 2 नंबर गेटकडे. सिम्या दर्शन भेटेल का? मित्रांनो आम्हाला नशिबाने फायनली आत एंट्री भेटली. आणि मित्रांनो झालं असं, आमची बाकी मंडळी सगळी आतमध्ये दर्शनासाठी गेली आणि आम्ही राहिलो बाहेर. कारण मित्रांनो गेट बंद झालं होतं. सगळ्यांना रूल सेम आहेत, कोण पण असो म्हणजे मोठा असो छोटा, एकदा गेट बंद झालं की आतमध्ये आपल्याला प्रवेश भेटत नाही. मित्रांनो आम्ही दर्शनासाठी गेलेलो पण गेट बंद झालेला. म्हणजे आम्ही जसं एंट्रीलाच गेलो आणि गेट बंद झाला. तर तिकडे आम्हाला युट्यूब इंस्टाग्रामचे आमचे व्हिडिओ बघतात इंस्टा फॅमिली मेंबर भेटले, राणा राजपूत दादा. तर त्यांनी मित्रांनो काय केलं, ते बोलले की भले गेट बंद झालाय टेन्शन नका घेऊ पण तुमचं मुख दर्शन मी तुम्हाला करवतो. तर चला माझ्या पाठीमध्ये त्यांनी आमच्यासाठी खूप धावपळ केली आणि आम्हाला मुख दर्शन त्यांनी म्हणजे तिथे करायला भेटलं. आणि ऍक्च्युली ते शिर्डीमध्येच राहतात प्रॉपर आणि ते काम काय करतात ते तुम्हीच ऐका. जय श्रीराम. मी राष्ट्रीय श्रीराम गोरक्षक प्रमुख राणा राजपूत शिर्डी शहर. मी गोमातेचं रक्षण पूर्ण भारतात करत असतो. हे दादा मला आज पोलीस स्टेशन जवळ भेटले. मी काही कामानिमित्त तिथे गेलो होतो तर मी यांना ओळखलं. हे माझ्या भावासारखे, मी यांना फॉलो वगैरे करत असतो. जय श्रीराम. जय श्रीराम. शिर्डी. तर मित्रांनो कधी आले तर बिंदास या. दादा प्रत्येक टायमाला उभा असतो आणि भले आम्हाला आतमध्ये दर्शन नाही भेटलं पण मुख दर्शन भेटलं तेच आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि मित्रांनो हे प्रसाद आहे ना ते दादानेच दिलाय पण ते बाबांचा जो पायाजवळचा प्रसाद असतो ना म्हणजे नशीब लागतात मित्रांनो. सांगताना पण अंगाला काटे येतात. भले राग नका मानू की आम्ही तुम्हाला आतमधलं काय दाखवलं नाही, कारण पहिलेच मी तुम्हाला दाखवलं होतं की मोबाईल सगळे जप्त केले होते, पिशवीत घेतले होते. कारण रूल ते रूल आहे.
पण मित्रांनो इथे आम्हाला प्रसाद पण भेटला आणि मुखदर्शन पण भेटला आणि खूप भारी वाटलं. आज दादाने फोटो क्लिक केले होते तेच तुम्ही आता हे बघताय, कारण तुम्हाला पण वाटेल की चला बाबा त्यांना दर्शन भेटले नाही. हे दादा होते त्यांनी पण खूप मदत केली. आणि मित्रांनो आम्ही सरळ ऑटो पकडली, आमची काही मंडळी दर्शन करून गेली होती आणि आम्ही पण निघालो जिथे आम्ही स्टे करणार होतो तिथे. आणि मित्रांनो आम्ही जिथे स्टे करायचो त्याचं नाव आहे साई धर्मशाळा. तर ते आता काकांना माहिती आहे, तर काका आम्हाला तिकडं सोडतायत. तर आज शिर्डीमध्येच आम्ही स्टे करणार. मित्रांनो आमचा स्टे इथे आहे, आम्ही सगळेजण चाललोय बॅगा बिगा घेऊन. सोनूभाई दुबई जा रहे क्या? नहीं भाई, साई बाबा का दर्शन करने आता. ये देखो साई बाबा के धर्मशाला में रुको. साई धर्मशाला, तर तिथंच आम्ही थांबणार आहे मित्रांनो. चला चला, थकले काय? हा मित्रा दमल्या सगळीजण आहे बघा. मित्रांनो फायनली आम्ही साई धर्मशाळा कार्यालयामध्ये आम्ही आलोय आणि इकडं आम्ही रेस्ट करणार आहे आजचा दिवस. आणि आज आम्हाला खूप मजा आला मित्रांनो, खरंच सांगते मी. वाईट वाटते मित्रांनो, आमची इच्छा होती की आम्ही तुम्हाला तिथे जाऊन साईबाबा म्हणजे दर्शन घेताना दाखवू, जेणेकरून तुम्ही पण व्हिडिओच्या साहाय्याने दर्शन घेतलं असतं. पण सीन असं झालं की आमचे अर्धे लोक आता एंट्री झाली नाही, बाकीच्यांना गेटवरतीच गेट बंद पडलं. लाचची आरती होती त्यामुळे गेट बंद केलं होतं. मग आम्हाला एक दादा भेटले, गौमाता रक्षक आहेत, राणा राजपूत दादा. तर ते बोलले टेन्शन नका घेऊ, कारण ते आमचे ना व्हिडिओज वगैरे बघतात. तर ते बोलले आजच मी तुम्हाला मेसेज करणार होतो, पण योगायोगी आपण भेटलो. योगायोगी बघा ना, त्यांनी आम्हाला मुख दर्शन दिलं, तेच आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आम्हाला प्रसाद सुद्धा भेटला, जे ज्याच्या बाबाच्या चरणामध्ये असतो तो प्रसाद भेटला. आणि खूप मजा आली. फक्त आम्ही तुम्हाला आतमध्ये दाखवू शकलो नाही, कारण मोबाईल पहिले जप्त केले होते आणि मग त्याच्यामुळे कोणालाच एंट्री नव्हती आत शूट करायचं. रूल ते रूल जमा केले, पावती हरवली आणि रूल बाय रूल. मग ते आपलं आधार कार्डचा झेरॉक्स आणला तेव्हा आम्हाला परत मोबाईल भेटले. तर मित्रांनो बस एवढंच आमचं, म्हणजे आतमध्ये जाऊन आम्ही केलं दर्शन, फक्त व्हिडिओ नाही काढले त्याबद्दल सॉरी. आणि हम यहाँ से सकाळी 6 वाजताही निघणार आहे, त्याच्यामुळे आता सगळे रेस्ट करतो. आणि मित्रांनो शिर्डीवाले साईबाबा की जय. सगळे रेस्ट करताय. चॅनलला सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट आमचं देवस्थान कुठे आहे ते नेक्स्ट ब्लॉग मध्ये तुम्हाला बघायला भेटेल. तर चला बाय बाय, गुड नाईट.